ओबीसीशी पंगा घेणे कोणत्याही सरकारला परवडणार नाही असा इशारा ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सरकारला दिलाय। तसेच आरक्षणात शिव्या देऊन मिळणार नाही असा टोला देखील शेंडगे यांनी दिलाय। त्याचबरोबर जरांगे पाटील पुन्हा आंदोलन सुरू करणार असतील तर आंदोलनाचा आम्ही पण हत्यार उपसू आणि चारही बाजूने सरकारला घेरू। तसेच येत्या विधानसभामध्ये पडायचं हत्यार आम्ही पण घेऊ। जरांगे पाडू शकत नाहीत पण आम्ही ओबीसी पाडू शकतो। सगळे सोयरे अध्यादेश काढला तर आम्ही प्रसंगी राजकीय आणि रस्त्यावरची लढाई हातात घेऊ असा इशारा देखील शेंडगे यांनी दिलाय। हे पहा, जरांगेंच्या यापूर्वी अनेक त्यांनी अल्टिमेटम दिलेले आहेत। आता अजून एक अल्टिमेटम दिलेलं आहे, 20 तारखेपर्यंत शासनानं जर सगळ्या सोयऱ्याचा जी नाही काढला तर परत एक आंदोलन त्या ठिकाणी ते करणार आहेत। काय आता हे आंदोलनाचे हत्यार जे आहे ते काय घटनेनं आणि बाबासाहेबांनी फक्त त्यांना दिलेलं नाही आहे ना, ते आम्हालाही दिलेलं आहे ना। त्यामुळं जर आंदोलन ते करू शकत असतील आणि त्यांच्या दडपणाखाली येऊन जर सरकार काय निर्णय घेणार असेल तर मग आता आंदोलनाचं हत्यार आम्हालाही उपसावं लागेलच ना। काय आणि ते आता जे आम्ही हत्यार उपसू ते काय फक्त उपोषणाचं असणार नाही आहे, ते चारही बाजूला आम्ही सरकारला घेऊ। जे आम्ही आता पण केलेलं नाही, आत्तापर्यंत आम्ही शांततेनं आम्ही सगळं घेतलेलं आहे। आम्ही सगळ्या गरीब जमाती आहोत आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या आरक्षणाला तुम्ही धक्का लावू नका, आमचं आरक्षण मागू नका। तुम्ही धनदांडगे जाता, तुम्ही सत्ताधारी आहात, तुम्ही 26 वर्ष खासदार तुमचे आहेत, 160 आमदार आहेत, इथं सत्ता तुमची तिथं सत्ता तुमची, तुम्हाला घ्यायचं तुम्ही 50%च्या वरचं घेऊ शकता। 10% सरकार तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे, त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि तरीसुद्धा तुम्ही ते न घेता फक्त ओबीसीतलंच घेणार तर हे मात्र आम्हाला मुळीच मान्य नाही आणि हे आम्ही कुठल्याही होऊ देणार नाही। सगळ्या सोयऱ्याचा GR काढणं सरकारला तेवढं सोपं नाही आहे, कारण परवाच्या बैठकीमध्ये आदिवासी संघटनेने सुद्धा विरोध केलेला आहे। झिरवाळ साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे की हा GR जो आहे हा GR निघाला तर आदिवासींचं सुद्धा फार मोठं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे। तर आदिवासींनी सुद्धा त्या ठिकाणी विरोध केलेला आहे, त्या ठिकाणी एसीचा त्या विरोध त्या ठिकाणी झालेला आहे। अशा प्रकारे हा GR जो आहे 8.5 लाख ओबीसींच्या हरकती ज्या आहेत या अधिसूचनेला हरकत दिलेल्या आहेत, त्या हरकतींचा अजूनसुद्धा त्यांनी निपटारा केलेला नाही। जोपर्यंत ते करत नाही आहे तोपर्यंत सरकारला हा अध्यादेश काढणं तेवढं सोपं नाही आणि ह्या जी अधिसूचना काढलेली आहे तिलासुद्धा आम्ही कोर्टात आव्हान दिलेलं आहे। म्हणजे आम्ही न्यायालयानं आम्ही लढा चालू केलेलाच आहे। इकडं आंदोलनाचं आम्ही हातात उपसलेल्या हाके सरांचं आंदोलन असेल, वाघमारेंचं असेल, ससाण्यांचं आंदोलन असेल, त्या आंदोलनाच्या हत्यारानं सरकारला ऑलरेडी आम्ही घायल केलेलं आहे। सरकारला शेवटी आमच्या चर्चा करायला आम्ही भाग पाडलेला आहे आणि जर ह्या फक्त जरांगेच्याच आंदोलनाची दखल घेऊन जर ते करणार असतील तर मात्र गाठ शेवटी ओबीसीची आहे। ओबीसीची पंगा घेणं हे कुठल्या सरकारला परवडणार नाही, कारण सगळ्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस साहेब सांगत आहेत की आमचा DNA ओबीसीचा आहे, सगळे पवारसाहेब म्हणतात की ओबीसीला धक्का लागता कामा नये, त्याचप्रमाणे ठाकरे साहेब म्हणत आहेत की ओबीसीला कणभर धक्का लागता कामा नये, सगळे म्हणत आहेत, सरकारही म्हणत आहेत। पण इकडे जरांगेमध्ये 80% आम्ही घुसवलेले आहेत आणि 20% फक्त बाकी आहेत। त्याच्यावरच हाके साहेबांनी एक्सप्रेशन मागितलं सरकारला की हे जरांगे जे म्हणतात 80% घुसले, ते घुसले का नाही घुसले हे सरकारच प्रतिकरण करावं। पण सरकार त्याच्याविषयी आतापर्यंत एक शब्दसुद्धा बोललेलं नाही। परंतु एक नक्की आहे की जर अशा प्रकारे जर GR इश्यू करायचा प्रयत्न सरकारवर झाला आणि जर आता जरांगे सांगतायत की जर नाही केला तर आम्ही एवढे पाडू तेवढे पाडू,